कावड यात्रेत श्रद्धेचा बाजार हरिद्वारमधील व्हिडिओ झाला व्हायरल. पाहुयात व्हायरल व्हिडिओ मागचे कारण. आपण पाहत आहात विषयच खास. कावड यात्रेमुळे हरिद्वारमध्ये गंगाजल भरण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा घेत काही विक्रेते प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्बे तब्बल 100 रुपयांना विकत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. श्रावण महिना सुरू झाला असून भाविकांची कावड यात्रा सुरू झाली आहे. यात्रेदरम्यान शिवभक्त गंगा नदीचं पाणी कावडीतून आणून ते शिवलिंगावर अभिषेक करतात. त्यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद मिळतो, असे सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे. असो, पण या कावड यात्रेच्या निमित्तानं गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. पण लक्षवेधी बाब म्हणजे काही विक्रेत्यांनी भाविकांच्या श्रद्धेचं रूपांतर बिझनेसमध्ये केलंय. होय, ही मंडळी 10 रुपयाच्या प्लास्टिकचा डब्बा चक्क 100 रुपयाला विकत आहेत आणि भाविकांसुद्धा गंगाजल भरण्यासाठी मिळेल त्या किमतीला प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि डबे विकत घेताना दिसत आहेत. नेमकं घडतंय काय पाहूयात. हरिद्वारमधील हा व्हिडिओ SK.in या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गंगा नदीच्या किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीचा फायदा घेत विक्रेते पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या 80 ते 100 रुपयांना विकल्या जात आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे ज्या बाटल्या प्लास्टिकच्या दुकानात 10-15 रुपयांना मिळतात, त्याच बाटल्यांसाठी 10 पट किंमत भाविक मोजत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे देवाच्या नावाखाली ते दुप्पट-तिप्पट पैसे खर्च करत आहेत. याची जाणीव देखील बहुतांशी लोकांना नाही, असं देखील या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ 19 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणते लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय, तर कोणी 20 रुपयाची साधी बाटली खरेदी करून त्यामध्ये गंगाजल भरण्याची युक्ती सुचवत आहे. असो, या व्हिडिओवर तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. तुमचं मत काय आहे हे सांगा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.